नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याचे अजून 2 महिने बाकी आहेत, म्हणजे पावसाळा सुरू व्हायला 2 महिने बाकी आहेत आणि मुंबईमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणी साठा झपाट्याने खाली जात आहे। मला आता नक्की आठवत नाही, पण साधारणतः काहीतरी 31% पाणी शिल्लक आहे असं शेवटचा आकडा ऐकला होता। पण हे सगळं चालू असतानाच मुंबईला जे पाण्याचे टँकर पुरवले जातात, या टँकरच्या चालकांनी, या टँकरच्या मालकांनी संपाचं हत्यार उगारलेलं आहे। गेले 4 दिवस त्यांचा संप सुरू आहे आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या अनेक ठिकाणी आणि खास करून जे उच्चभ्रू वर्ग आहेत, जेथे मुंबईत अनेक ठिकाणी आता नवीन नवीन कॉम्प्लेक्स झालेले 40 मजली 50 मजली बिल्डिंगी, अशा सगळ्या इमारतींना खूप मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। कारण या सगळ्या इमारतींना टँकरनी पाणी पुरवठा होत होता आणि या टँकर असोसिएशनचं म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिकेने आमच्यासाठी धंदा करणं अवघड करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी ही मागण्या केलेल्या आहेत की या आमच्या मागण्या मान्य असतील तरच आम्ही मुंबईला पाणी पुरवठा सुरू करू। याच्यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर हे मोठं आव्हान आहे आणि जर त्यांना ते पेललं नाही तर याबाबत निर्णय घेण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगणात हा सगळा विषय जाणार आहे आणि त्यामुळे हा विषय काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे। जसं म्हटलं की मुंबईला किती पाणी लागतं, किती मागणी, किती पुरवठा, याच्याबद्दलचे आकडेही थक्क करणार आहेत। आणि मुंबईत रोज जेवढं पाणी वाया जातं, चोरी होतं, गळती होतं, हे सगळे कंसात आहे, पण तेवढा पुण्याचा पूर्ण पाणी पुरवठाही नाही आहे। म्हणजे पुणे जेवढं पाणी वापरतं तेवढं मुंबई पाणी गळती करतं। साधारणतः अंदाज आहे मुंबईला दररोज 470 कोटी लिटर पाणी लागतं, तेवढी मागणी आहे। काही जण म्हणतात हा आकडा 420 कोटी आहे, काही जण म्हणतात 450 कोटी, पण एक स्टँडर्ड 470 कोटी लिटर पाणी मुंबईकरांना लागतं, मागणी आहे। पण प्रत्यक्षात पुरवठा मात्र 385 कोटी लिटर्सचा। सगळ्या या गोष्टीसाठी मिलियन लिटर्स पर डे म्हणतात, पण ते आणि हा रोजचा म्हणतोय, तर पुरवठा साधारणतः म्हणजे त्याच्या 20% कमी पुरवठा आहे। जवळजवळ 80-85 कोटी लिटर पाणी कमी पुरवलं जातं। मग हे लोक पाणी आणतात कुठून? दुसरा आकडा तुम्हाला जर विचार करा, मुंबईला जर साधारणतः 385 कोटी लिटर पाणी पुरवठा होत असेल आणि मुंबईची लोकसंख्या 1.25 कोटी आहे, म्हणजे मुंबईची लोकसंख्या 2.5-3 कोटी नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या। आपल्याकडे वाटेल ते, कारण काही व्हिडिओ केलं की लोक सुरू होतात की लोकसंख्या कमी करायला गरज आहे, मुंबईची लोकसंख्या 2 कोटी झाली, 2.5 कोटी झाली। मुंबई महानगरपालिका क्षेत्रातली लोकसंख्या साधारणतः आहे तेवढीच आहे, ती फार वाढत नाही, कारण वाढायला जागा नाही। जी लोकसंख्या वाढते ती MMR क्षेत्रातली वाढते। पण कल्पना करा, 385 कोटी लिटर पाणी पुरवठा होतो आणि लोकसंख्या आहे 1.25 कोटी, म्हणजे किमान माणसाला साधारणतः मुंबईत दर माणसाला दर दिवशी 300 लिटर पाणी एवढं पुरवण्याची क्षमता खरं तर मुंबईत आहे। पण हे 300 लिटर पाणी मिळत नाही, तर मिळतं किती? कागदावर 175 लिटर काहीतरी पाणी लोकांना उपलब्ध होतं। का? कारण जवळपास 40%, 35 ते 40% पाणी हे गळती होतं किंवा चोरी होतं किंवा त्याचा हिशोब लागत नाही। म्हणजे ते धरणातनं पाणी भांडुपला फिल्टरेशन युनिटमध्ये येतं, तिकडनं ते ठिकठिकाणी जातं, त्याच्यात 40% पाण्याची गळती होते। ही जी गळती, चोरी, जो काही आकडा आहे तो आकडा पुण्याच्या पाणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे। पण पुण्याची लोकसंख्या त्या मानाने मुंबईच्या मानाने मुंबईच्या 1/3 आहे आणि त्यामुळे हा आकडा असणं स्वाभाविक आहे। आता भविष्यात असं म्हटलं जातं की मुंबईची पाण्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि नुसती मुंबईची नाही, तर आता दुसरी मुंबई, तिसरी मुंबई, चौथी मुंबई सगळं करण्याचं नियोजन चालू आहे। खूप मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत। मग BDD चाळी असतील, धारावी असतील, त्याच्यामुळे पाण्याची गरज वाढणार आहे। याचं कारण म्हणजे आपल्याकडे नियम असा आहे की जे मुंबईतले मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय आहेत त्यांना महापालिका
दिवसाला 135 लिटर पाणी पुरवठा करतं, 135 दरडोई. म्हणजे एक कुटुंब असेल 4 जणांचं 5 जणांचं, तर त्यांना जवळजवळ 700 लिटर पाणी दररोज पुरवते. आणि जे मध्यम निम्न मध्यमवर्गीय, जे चाळीत आणि अशा ठिकाणी लोक राहतात, त्यांना दिवसाला 90 लिटर पाणी, आणि जे गरीब झोपडपट्टीत वगैरे राहतात त्यांना दिवसाला किमान 45 लिटर पाणी महापालिका पुरवते. बाकीची जे पाणी आहे ते हे लोक टँकरकडनं विकत घेतात. 2,500हून जास्त टँकर मुंबईत चालतात, आणि त्याच्यावर मुंबई महानगरपालिकेने अंकुश आणलेला आहे. याचं कारण म्हणजे हे जे सगळे टँकर ऑपरेटर आहेत ते ज्या प्रकारच्या गोष्टी करतात त्याच्यामुळे जमिनीत मुंबईच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. आणि त्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी महापालिकेने नवीन नियम केले की ज्या सगळ्या विहिरी आहेत ज्याच्यातनं पाणी, बोरवेल असतात ज्याच्यातनं पाणी उपसतात, त्याच्यात या 2 विहिरींमधलं अंतर हे 200 मीटर असलं पाहिजे. नाहीतर बाजूबाजूला विहिरी खणून त्याच्यातनं जर वारेमाप पाणी उपसलं गेलं तर सगळ्या मुंबईत जमिनीखालचं पाणी आहे, ॲक्विफरमधलं पाणी आहे, ते सगळं संपून जाईल अशी भीती आहे. दुसरी त्याच्यात त्यांचा प्रयत्न आहे की या सगळ्याला किती पाणी उपसलं जात आहे नेमकं विहिरीतनं त्याच्यावर फ्लो मीटर लावायचा, म्हणजे त्याच्यातून नक्की आकडा कळू शकेल. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हे फ्लो मीटर आहेत हे खाजगी कंपनीचे लावायचे नाहीत, हे महापालिकेचेच फ्लो मीटर लावले पाहिजेत. का ते मला कळत नाही की त्याच्यात कोणाचाही फ्लो मीटर लावला तर तो काय फरक पडतो. तो जर बरोबर असला तर त्याच्याशी कारण आहे. 1,000 लिटर म्हणजे 1,000 लिटर पाणी उचललं ते नाही हे महत्त्वाचं आहे. पण कदाचित महापालिकेचा फ्लो मीटर लावला त्याच्यातही काहीतरी गडबड घोटाळा करतील अशी त्यांना संधी वाटते. तिसरी गोष्ट त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की जवळजवळ हे सगळे 2,500 टँकर्स आहेत त्यांना त्याची पुन्हा नोंदणी करायला सांगितलेलं आहे, त्याचा त्यांना विरोध आहे. आत्ता त्यांनी हे 15 जूनपर्यंत त्याच्यात काहीतरी सवलत दिलेली आहे, पण 4 दिवसापासून हा संप सुरू आहे. आणि प्रत्यक्षात त्याच्यातला जो विपर्यास आहे तो जाणवतो, ते लक्षात घ्या मित्रांनो. खरं तर मुंबई महानगरपालिका 1,000 लिटर पाण्यासाठी जेमतेम 5.5 रुपये किमान आकारते, 5.5 रुपये फक्त. आणि प्रत्यक्षात मात्र हे जे सगळे श्रीमंत लोक आहेत ते श्रीमंत लोक 1,000 लिटरसाठी 50 रुपये 60 रुपये खर्च करून टँकरनी पाणी आणतात. आणि ते टँकर उपलब्ध न झाल्यामुळे त्यांची परिस्थिती वाईट आहे. कारण जे उच्चभ्रू लोक आहेत त्यांचा पाण्याचा वापर दिवसाला 500 ते 700 लिटर सहज असतो, आणि त्यामुळे महापालिकेचं 135 लिटर आणि उरलेलं पाणी ते टँकरकडनं विकत घेतात. त्याच्यावर त्यांचे चोचले चालतात आणि मग ते 700 लिटर पाणी वापरून सेव्ह वॉटर असा संदेशही देतात. पण यामध्ये नुकसान कोणाचं होत असेल तर नुकसान महापालिकेचं होतं. म्हणजे खरं जर पाणी महापालिकेचं, पाणी देशाचं, राज्याचं, शहराचं, सार्वजनिक मालमत्ता, ते पुरवणार महापालिका, आणि त्या महापालिका स्वतःचं जे पाणी महापालिका 50 रुपये 60 रुपये 80 रुपये 1,000 लिटरला विकू शकतं ते महापालिका न विकता महापालिका फक्त 135 लिटरच पाणी पुरवणार, 90 लिटर पाणी पुरवणार. आणि ज्यांना विकत घ्यायचं त्यांनी खाजगी क्षेत्राकडनं ते विकत घ्यायचं. कदाचित तिथेही सगळ्यांचे हप्ते लागलेले असतील, आणि त्याच्यातही त्यांना कोणतंही नियमन नको आहे. त्यांना फ्लो मीटर सरकारीच पाहिजे, त्यांना ते बाजूबाजूला विहिरी खणायला पाहिजे, त्यांना काही नको आहे. आणि जर ते ऐकलं नाही, त्यांना नोंदणी करायची नाही आहे पुन्हा, जर ऐकलं नाही तर आम्ही संपावर जाणार आणि उन्हाळ्यातच लोकांचे हाल करणार. मुद्दा असा आहे की जेव्हा अशी परिस्थिती मुंबईसारख्या शहरात आहे तेव्हा आगामी भविष्य काळात जिथे मुंबईचा पाण्याची मागणी असं म्हणतात आत्ता जी काहीतरी 450-470 कोटी लिटर दिवसाला आहे ती कदाचित 550 कोटी, काही जणांचं मत 650 कोटी लिटर होईल. कारण जेव्हा तुम्ही झोपडपट्टीवासियांना सदनिका देता SRAमध्ये, घरी नळ आला की त्यांची पण पाण्याची मागणी वाढते. तीच गोष्ट BDD चाळीतल्या लोकांनाही जेव्हा घरं मिळतील तेव्हाही होणार आहे. धारावीचा पुनर्विकास झाल्यावर तर काय होईल त्याची कल्पना नाही. नवीन धरणं बांधायची तर त्याच्यावर प्रश्न आहे, कारण झाडं पाडायला आपल्या पर्यावरणवाल्यांचा विरोध आहे. समुद्राचं पाणी शुद्धीकरण करायचं डिसॅलिनेशनच्या माध्यमातून, तर ती गोष्ट खर्चिक आहे. आता त्यांचं म्हणणं आहे ती ही गोष्ट किफायतशीर दरात होऊ शकते. पण पुन्हा मुद्दा तोच आहे की जर शहराला पुरवणारं 40% पाणी जर चोरी होत असेल, गळती होत असेल, तर उद्या तुम्ही समुद्राचं पाणी शुद्ध केलं तर त्याच्यातही गळती होणारच. मग ह्याचा खर्च कोणी हे करायचा, आणि त्यामुळे कुठेतरी
पाण्याच्या बाबतीत मुंबईला काही पेनफुल वेदनादायी निर्णय घ्यावे लागतील, कारण आपल्याकडे लोकलचं तिकीट आणि पाण्याचे दर 5 रुपयाचे 7 रुपये केले की लगेच गरिबांनी जगायचं कसं, असा कळवळा लोकांना येतो. खरं तर सगळ्यात जास्त पाण्याचे पैसे जर कोणी भरत असेल तर गरीब लोक भरतात, कारण महापालिकेचं पाणी सकाळी कुठल्या तरी सकाळी संध्याकाळी वेळेत येतं जेव्हा लोक घरी नसतात, आणि ते घरी नसले की मग पाणी काही येत नाही आणि त्याच्यामुळे मग पाण्याचा ड्रम विकत घ्यायचा आणि तो ड्रम खूप महाग दराला गरिबांना विकत घ्यावा लागतो आणि त्यामुळे पाण्याचे पैसे जे आहेत दर लिटर मागे ते गरीब लोक जास्त भरतात. पण आता यावर्षी आतापर्यंत हे सगळं अशा चर्चा व्हायच्या आणि मग पाऊस पडायचा आणि मग सगळी चर्चा पावसात वाहून जायची. याही वर्षी असं सांगतात की 103% पाऊस पडणार आहे, म्हणजे पुन्हा जून जुलैमध्ये ही सगळी चर्चा संपून गेलेली असेल. पण आत्ता जर मुंबईचा अनेक भाग बघितला, ठाण्याला घोडबंदर रोड आहे, अख्खाच्या अख्खा घोडबंदर रोड टँकरच्या पाण्यावर आहे. हे सगळे नियोजन ज्यांनी केलं ते नियोजन करताना पुढच्या 2025 पर्यंत मुंबईची लोकसंख्या किती होईल, किती मागणी वाढेल, लोकांचं दरडोई उत्पन्न वाढेल, लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल आणि मग पाण्याची मागणी वाढवल्यावर ती कशी हे करायची याचा विचार कुठेतरी न झाल्यामुळे आज ही समस्या समोर आलेली दिसते. मला कल्पना नाही एकनाथ शिंदे ही समस्या सोडवू शकतील का, मुंबई महापालिकेच्या स्तरावर ही सोडवली जाऊ शकेल का, ही समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना पुढाकार घ्यावा लागेल. पण आत्ताच जर या प्रश्नावर उत्तर शोधलं नाही, कारण बऱ्याच शहरांमध्ये जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये नॉन रेव्हेन्यू वॉटरचा प्रमाण 5%, 7%, आपल्याकडे 35 ते 40%, म्हणजे बघा किती मोठा आकडा आहे. पण ते जर सुधारायचं असेल तर जिथे लिकेज आहे तिथे पाईपलाईन बदलायला पाहिजे. पाईपलाईन बदलायचा तर खर्च करायचा तर कोणी खर्च करायचा, म्हणजे शेवटी लोकांनी खर्च करायचा आणि लोकांना 5 रुपयाच्या वरती पैसे द्यायचे नाहीये. आणि मग टँकरनी मात्र ते 50 रुपयाला 1000 लिटर पाणी घ्यायला तयार आहेत. तेच जर पाणी महापालिका 20 रुपयाला 25 रुपयाला देऊ शकत असेल तर ते करायचं नाहीये, कारण ते गरिबांच्या विरोधात आहे. म्हणजे या अशा प्रकारच्या दांभिकतेमुळे आपलं सगळं आयुष्य त्याच्यात अडकलेलं आहे. पण आता या उन्हाळ्यात काहीच्या काही गरमी जाणवते, म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे असं जाणवतंय आणि दरवर्षी असं त्याच्यात वाढ होते. पुढच्या वर्षी आणखीन गरम होईल, आणखीन उकाडा होईल आणि त्याचा पाण्यावर जर जो परिणाम होईल त्याची किंमत मुंबईच्या लोकांना आणि मुंबईच्या अर्थव्यवस्थेला आणि सगळ्यात शहरी भाग येतात. मुंबईचं मी उदाहरण घेतलं, पण पुणे, ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे जवळपास अशीच परिस्थिती आहे. आज नसेल तर उद्या येईल आणि त्यामुळे या प्राणी प्रश्नावर काहीतरी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.